स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे गटाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। निरीक्षक आणि उपनेत्यांची मातोश्रीवर दुपारी बैठक होणार आहे। या बैठकीत मनसे सोबतच्या युतीवरही चर्चा होणार आहे। पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हेच पाहावं लागेल। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेत। गिरीशजी, या बैठकीमध्ये कशा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची बैठक आहे। यासाठी ठाकरे गटाने उपनेते आणि निरीक्षकांची या ठिकाणी निवड केलेली होती। प्रत्येक ज्या पालिका निवडणुका आहेत ज्या ठिकाणी होणार आहेत त्या ठिकाणचे अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करण्यासाठी सांगितला होता। त्याच संदर्भातली बैठक आहे। या बैठकीत कदाचित ज्या पद्धतीची चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे सुरू आहेत, उद्धव ठाकरे यांनी केलेलं पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल यावर देखील चर्चा होऊ शकते। मात्र सध्या आगामी निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत त्या दृष्टीने ही चर्चा आहे आणि संपूर्ण निरीक्षक आहेत आणि उपनेते आहेत ते त्यांचा अहवाल आज उद्धव ठाकरेंकडे देतील। कशा पद्धतीची परिस्थिती आहे, विधानसभा निवडणुकीनंतरची परिस्थिती कशी आहे, पूरक आहे का, ठाकरे गटासाठी पूरक आहे का, कोणत्या भागात काय परिस्थिती आहे, या सगळ्याचा आढावा आजच्या या बैठकीत घेतला जाणार आहे। आणि उद्धव ठाकरे स्वतः या सर्व नेत्यांना, उपनेते असतील आणि निरीक्षक आहेत या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। 12:30 वाजता ही बैठक आहे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित। यामध्ये उपनेते, निरीक्षक सर्वच या ठिकाणी या बैठकीला राज्यभरातून आहेत ते उपस्थित राहणार आहेत। नक्कीच या बैठकीच्या माध्यमातून काही मोठी घोषणा होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।